निरंजन अलख निरंजन अलख निरंजन। सदाशिव, आजपासून हे गोरक्षनाथ तुझे गुरु आहेत। ते जे काही सांगतील त्यावर पूर्णपणे श्रद्धा ठेव, विश्वास ठेवून पुढे जा। तू भक्ती मार्गात आहेसच, परंतु एक लक्षात ठेव की गुरुशिवाय प्रगती नाही आणि ज्ञानही नाही। आणि मूलतः गुरु लाभणं यासाठी जन्मजन्मांतरीचं संचित लागतं, तेव्हा कुठे गुरु प्राप्त होतो। त्यामुळे ही मिळालेली संधी दवडू नकोस। आणि एक मात्र ध्यानात ठेव, मनात कसलीही शंका नसली पाहिजे। गुरुदेव, आपण सांगितले त्याप्रमाणेच माझे आचरण राहील। सदाशिव, नाथपंथात तुझा प्रवेश झाला आहे याची साक्ष म्हणून रुद्राक्ष माळा प्रसाद म्हणून देतो आहे। सदाशिव, घरी जाऊन ही रुद्राक्ष माळ परिधान कर। यानंतर मी तुला नाथपंथातील अनेक गुप्त गोष्टी सांगणार आहे। अनेक नियम आहेत, त्यातील पहिला नियम म्हणजे गोष्टी गुप्त असल्या पाहिजेत। हे सगळं ज्ञान सगळ्यांसाठी नाही। सदाशिव, आता तू घरी जा। तुझ्या सगळ्या संसारिक जबाबदाऱ्या, नित्यकर्म सांभाळूनही तुला साधनेसाठी वेळ द्यायचा आहे। आणि एक एक पायरी तू पुढे जावस अशी माझी इच्छा आहे। गुरुदेव, माझ्याकडून कोणतीही उणीव राहणार नाही। ये मग, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु। पार्वती, आता आलं ना तुझ्या ध्यानात? प्रत्यक्षाला प्रमाणाची आवश्यकता नसते, पण कधी कधी प्रमाणही द्यावे लागते। खरं आहे पार्वती, आता गोरक्ष म्हणजे माझेच प्रतिरूप आहे। हे जेव्हा सदाशिवला समजले तेव्हा त्याच्या मनात कोणतीही शंका उरली नाही। याचा अर्थ त्याच्या साधनेला आता सुरुवात होईल। पार्वती, मला हे अपेक्षित आहे की संसारात राहूनही साधना करता येते, परमेश्वर प्राप्तीच्या मार्गावर चालता येते। आणि हे मला सांगायचे आहे। नाथ पंथांचे अनेक उपासक भविष्यातही तयार व्हायला हवे, कारण नवनाथांचं जे कार्य आहे ते पुढेही सुरू राहायला हवे। पार्वती, नवनाथ हे भविष्यात सूक्ष्म देहाने कार्य करत राहणार। जिथे नवनाथांचे स्मरण, पूजन, पारायण सुरू असेल तिथे नवनाथ उपस्थित राहून आशीर्वाद देत राहतील। ललिता, ललिता, ललिता,
काय झालं? झाली भेट नातांसोबत? अगं माझं सगळं आयुष्यच बदलून गेलंय बघ. काय झालं? अगं मला नाथांच्या ठिकाणी श्री महादेवांचं दर्शन झालं. तेही शिवस्वरूपच आहेत. माझ्याच मनात शंका होती बघ. काय सांगताय? हो, तुम्ही किती भाग्यवान आहात. मला सांगा ना, महादेव कसे दिसत होते? ललिता, माझ्याकडे शब्दच नाही आहेत बघ. असं वाटत होतं की हा देह त्यांच्या पायाशी ठेवून द्यावा. पुढे काय झालं? सांगा ना मला, मला खूप उत्सुकता आहे. मी शरण गेलो नाथांना आणि त्यांनी प्रसाद म्हणून ही रुद्राक्षाची माळ दिली मला. आता ते मला नाथ पंथातील एक एक गोष्टी शिकवतील आणि मला दीक्षा देतील. तुम्ही मला सोडून नाही ना जाणार? नाही, माझे आराध्य शिव आहेत आणि ते शक्तीशिवाय अपूर्ण आहे. तर ते मला तुझ्यापासून वेगळं कसं करतील? गोरक्षा, सगळेच प्रश्न एकत्र येणार आहे. गुरुदेव, आपण मला पूर्वकल्पना देऊन ठेवा. एका बाजूला वरुण देवाचा कोप होतो आहे, सर्वत्र दुष्काळ दिसतो आहे मला. आणि हे सगळं सदाशिवने स्वतःच्या अंगावर घेण्याची आवश्यकता नाही. हे सगळं तो अंगावर घेईल असं दिसतं आहे. म्हणजे आपली जबाबदारी अंगावर घेऊन. गुरुदेव, परंतु त्याची आवश्यकता नाही. सदाशिवकडे अक्षय पात्र आहे, महादेवांची कृपा आहे त्यावर, आणि आपणही त्याला नाथ पंथात प्रवेश देणार आहोत. परंतु ह्याचा अर्थ त्याने हे करू नये असं मला वाटतं. गोरक्षा, करुणा आहे त्याच्या मनामध्ये. लोकांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं असं त्याला वाटतं. आणि म्हणून त्याची जबाबदारी तो घेताना मला दिसतो आहे. गुरुदेव, आपण या क्षणीच त्याला परावृत्त करूया. त्याला त्याच्या श्रद्धेची परीक्षा बघायची आहे. त्याला आपण काय करणार? तशी त्याच्या साधनेला अजून सुरुवात झाली नाही. कुठल्याही सिद्धी नाहीयेत त्याच्याकडे. आणि असं असताना केवळ भक्तीच्या जोरावर तो सगळं मिळवू पाहतो. अर्थात सगळं दुसऱ्यांसाठी. परंतु गुरुदेव, दुष्काळाला तरी तो काय करणार? आणि अक्षय पात्रातून धनधान्य तरी तो किती देणार? तो मार्ग असूच शकत नाही. गोरक्ष, सदाशिवला एक दृष्टांत देऊन बघ. त्यातून त्याला काही समजलं तर उत्तमच आहे. जशी आज्ञा गुरुदेव. सदाशिव, परमनियती कोणालाही चुकली नाही. मनुष्य रूपात असलेल्या परमेश्वरालाही दुःख आणि कष्ट भोगावे लागले आहे.
तुला हे सांगण्याचे कारण हेच की एक संकट तुझ्या समोर येऊ घातले आहे. तुझ्याकडून कोणालाही इजा होणार नाही, दुःख होणार नाही याची काळजी घे. सावध रहा सदाशिव. काय हो? काय झालं? असे आवेळी का जागे झालात? मला गोरक्षनाथांनी दृष्टांत दिला. काय सांगितलं त्यांनी? कुठल्या तरी संकटाची चाहूल आहे. मला काळजी घ्यायला सांगितलंय त्यांनी. आत्ताच इतक्या मोठ्या संकटातून आपण बाहेर पडलो, आता अजून कोणतं संकट? माहित नाही, पण आपण दोघांनीही काळजी घ्यायला पाहिजे की आपल्या हातून कुणी दुखावलं जाणार नाही किंवा कुणालाही इजा पोहोचणार नाही. अहो, आपण तर प्रयत्न करतोच की भुकेल्याला अन्न मिळेल, तहानलेल्याला पाणी मिळेल. आपल्याकडनं असं का होईल? ज्या अर्थी त्यांनी मला सांगितलंय म्हणजे त्याला काहीतरी कारण निश्चित असणार. बाबांनो, सगळीकडे दुष्काळ पडलाय. अन्नधान्य पिकलं नाहीये आणि पिकायचं चिन्हही नाही. गावगाडा कसा चालवायचा काही समजेना झाले. अण्णा, अहो ते शेतसारा द्यायला काय जमायचं नाही बघा ह्या वेळेला. तुला तर संधीच पाहिजे. नाही नाही, ते काय चालणार नाही. शेतसारा द्यावाच लागल. आता अन्नधान्यच पिकलं नाही मालक, तर कसं देणार आहे? तुम्हीच आमच्यावर कृपा करा आणि काय बी करून सालभरासाठी पोटापुरतं धान्य तुम्हीच द्या. हो, नाही चालणार. जे ठरलंय, जसं ठरलंय त्याप्रमाणे शेतसारा द्यावा लागल. मग तो कसा द्यायचा, काय द्यायचा, तुमचं तुम्ही ठरवा. तुमच्या घरातलं सोनं नाणं विका, जमीन विका, नाहीतर स्वतःला विका. आम्ही आतापर्यंत तुम्हाला सांभाळून घेतलंय. आम्हाला पण वरच्यांना उत्तरं द्यायची असतात. अजून किती गाराणी ऐकायची तुमची आम्ही? हे बघा, आपण बघू काहीतरी मार्ग काढू यातून. आता काही पिकलंच नाही शेतामध्ये तर हे तरी देणार कुठून सारा? अण्णा, तुमचा काळ गेला. हा, गेला. आता मी सांभाळतोय ना, तुम्ही मध्ये नका पडू. अण्णा, माझी काही शेती नाही, पण गावातील सगळ्यांना ओळखतो मी. सगळ्यांशी संबंध आहेत, सगळ्यांना अगदी जवळून पाहिले आणि काय परिस्थिती आहे मला माहिती आहे. अशा वेळेला अण्णा तुम्हीच आधार नाही दिला तर मग कसं व्हायचं? अहो, हात जोडतो मालक. अहो, पण आमच्यासाठी एवढं करा. खूप केलं अण्णांनी. आजवर तुम्ही सांगितलं आणि अण्णांनी तुम्हाला सांभाळूनच घेतलंय.
नाही, त्यांनी तुम्हाला सांभाळून घेतलं म्हणून तुम्ही काय केलं अण्णांसाठी? मी सांभाळून घेणार नाही. पुढच्या 3-4 दिवसात शेतकरा गोळा केला नाही तर एक एक करून सगळ्यांची जमिनी ताब्यात घेणे. चल गाई. अण्णा, आता आम्ही कुणाकडे बघायचं? हे बघा, जनार्दन माझं काहीच ऐकत नाहीये. मला वाटतं सदाशिव यातून तुम्हाला बाहेर काढेल. भस्मांकित शिवस्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन. शुभम भवत शुभम भवत शुभम भवत. आसन ग्रहण. निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. सदाशिव, आजपासून मी तुला सांगायला सुरुवात करणार आहे. त्यातील शब्द आणि शब्द तू जीवाचे कान करून ऐक. कोणतीही साधना सुरू करण्यापूर्वी त्याचे अधिष्ठान हे अत्यंत महत्वाचे आहे. कारण त्यामध्ये तुमची दृष्टी, तुमचे विचार असतात. साधना करताना तुझ्याकडून कोणीही दुखावलं जाणार नाही हे तू पहा. कारण दुःख देणं म्हणजे केवळ शारीरिक दुःख नाही, कायिक, वाचिक, आंतरिक कोणत्याही प्रकारे तू कोणालाही दुखावणार नाहीस हे तू पहा. कारण अनाहूतपणे दिलेलं दुःख सुद्धा कधी ना कधी कर्माचा हिशोब बनून समोर येतेच. आणि कर्माच्या या जंजाळातून, जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका व्हावी म्हणून तर ही साधना आहे. गोरक्षा, गुरुदेव. गोरक्षा, तू साधनेला सुरुवात केली आहेस, परंतु सदाशिव लवकरच फार मोठ्या संकटात सापडेल असं मला दिसतंय. आणि केवळ तोच नाही तर त्याच्यामुळे तू सुद्धा संकटात सापडू शकतो, अनिष्ट ओढावू शकतो तुझ्यावर. मला ते दिसलं म्हणून तुला सांगायला आलो. गुरुदेव, मी काळजी घेईन आणि सदाशिवकडून कोणतेही अनिष्ट घडणार नाही असं मी पाहीन. सदाशिव, गोरक्ष जे सांगतो आहे ते नीट लक्षात असू दे. तुझ्याकडून कोणताही जीव दुखावता कामा नये.